आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा. वरना खुर्ची खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा. वरना खुर्ची खाली करा. शिवसेनेमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद झालाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, छत्रपती संभाजीनगर मधील मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, आयुक्त साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महापौर साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ, उप महापौर होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बॉम्बे कचरा डेपोच्या अधिकारी बॉम्बेची बदली झालीच पाहिजे. अधिकार असो, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ. वडेगाव परिसरातील कचरा कुंडी हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, वडेगाव परिसरातील कचरा कुंडी हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे. मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नागरिकांनी सब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा, विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा, विजय असो. मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. वडगाव परिसरातील कचरा कुंडी हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. 8-10 दिवसापूर्वी परवा दिवशी येऊन धिंगाणा केला. मी ते पाणी मारलं यांनी. ते काय कामात नाही पाणी जास्त मारलोय. फक्त ते खत निघाला, माती घाला, पन्नी धुवून निघाला. याला पन्नीत नाही मोठा फायदा ना. याला काय घेतलं मोठं बोला तुम्ही बाहेरून जा, तुम्ही बाहेरून जा. लॉक बंद करणार डायरेक्ट. संघर्ष करो, वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सब आंबेडकर संघर्ष करो. खराब व्हिडिओ प्रभागामधील प्रभाग क्रमांक 3 मधील वडगाव रोडवरती जो कचरा डेपो आहे, गेल्या 10 ते 12 वर्षापासून इथल्या नागरिकांना या कचरा डेपोमुळे खूप त्रास होतोय. काही लोकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो, दम्मा बिमारी होतीये. गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी इथल्या कर्मचारी लोकांनी सगळं आग लावण्याचं काम केलं आहे. या परिसराचा धुवा झालेला आहे. लोकांना खरंच श्वास घेण्याचा त्रास होतो, कुणाला कॅन्सर होतो, काय अशी बिमारी याच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं. इथला प्रशासकीय कर्मचारी अधिकारी जे आहेत, कचऱ्याचे जे अधिकारी आहेत भोंबे, यांना आम्ही वारंवार फोन करून सुद्धा ते आम्हाला वेळ देत नाहीत. नेहमी सांगतात मी आयुक्तांच्या मिटिंगमध्ये आहे, महापौरांच्या मिटिंगमध्ये आहे. नेहमी आम्हाला ते काहीतरी कारणं सांगत असतात. गेल्या 9 दिवसापूर्वी ते या ठिकाणी येऊन गेले पाटील साहेबांसोबत. दोघंही मला टाईट मारत होते. नंतर कर्मचारी लोक सुद्धा मला येऊन टाईट मारत होते की आम्हाला हे तुमच्यामुळे त्रास होऊ लागला, आमचे भोंबे आम्हाला त्रास देऊ लागले. भोंबे साहेब गेल्या या ठिकाणी म्हणतात की 1100 कोटी रुपयांचा टेंडर दिलेला आहे दोन्ही साईडला. इथल्या कचरा डेपोच्या मालकाला ज्या टेंडर घेतलेलं आहे, ज्याचं नाव भाटिया आहे, तो भाटिया सुद्धा आम्हाला टाळाटाळ करतो. तो म्हणतोय की कचरा डेपो हा कचऱ्याचा सजोळ आहे, जो जातोय हे सगळं प्रशासन महानगरपालिकेचं कारस्थान आहे. बाहेर रस्त्यावरती जे पाणी येतंय घाण सांडपाणी, हे सुद्धा महानगरपालिकेचं काम आहे. हे पाणी सांडपाणी सगळ्या बोरमध्ये आणि विहिरीमध्ये येतंय, पिण्याच्या पाण्यामध्ये येतंय. या ठिकाणी लोकांना आजारी पडतायत. आम्ही या ठिकाणी वारंवार 3 महिन्यापासून तक्रार देतोय. आयुक्तांना सुद्धा दिली. आयुक्तांनी सुद्धा काल उडवाउडवीची उत्तरं दिली आणि म्हणाले की 1 वर्ष लागणार काम व्हायला, आमचं काम सुरू आहे. असे टाईटमध्ये भाषा बोलणारे आयुक्त आम्हाला या औरंगाबाद ऐतिहासिक महानगरीमध्ये नको आहेत. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा, आयुक्तांचा, महापौरांनी सुद्धा सांगितलं की 10 दिवसामध्ये आम्ही इथं 15-20 फुट झाडं लावू, इथला धूळ कमी करू. आज आम्ही या ठिकाणी येतोय म्हणून पाणी मारण्याचं काम केलं, धूर रोखण्याचं काम केलं. पण पाठीमागे जर जाऊन बघितलं तर पूर्ण अक्षरशः मरणाचा धूर सुरू आहे. या ठिकाणी स्वतः झाडं लावतात. कचरा कुंडीचा ओझं कमी करण्यासाठी, पुन्हा या ठिकाणी कचऱ्याची भरती येण्यासाठी घंटा गाड्या नुसतं नावाला घंटा मारत फिरत आहेत. पुण्या वस्त्यामध्ये प्रभागामध्ये ते थांबत सुद्धा नाही रस्त्यामध्ये. मी आज मनपा आयुक्तांचा, महापौरांचा आणि भोंबेचा जाहीर निषेध करतो की पुन्हा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं
यावेळेस फक्त लॉक मारलाय साहेब. पुढच्या वेळेस आम्ही तुमच्या आयुक्तालयासमोर महानगरपालिकेसमोर येऊन आंदोलन करणार आहोत, आमरण उपोषण करणार आहोत आणि तुमच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत. एवढं लक्षात ठेवू द्या. मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष पश्चिम मेघानंद जाधव. जो आग लागलेली आहे धूर त्यांनी सकाळी पाण्याने विझवलेला आहे. ते पूर्णपणे बंद झालेलं नाही आहे, धुवा येतच आहे. आताही तुम्हाला धूर दिसत असेल. याचा वास फार सुटलेला आहे आणि प्रशासन गेल्या 1 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो, तो काहीच हालचाल करत नाही आहे. दुसरी गोष्ट, अधिकारी मुकजोर आहे, फक्त पैसे कमवण्याच्या मागे लागलेले आहे. जो काही वेस्ट आणि हे 2 अलग कचऱ्याचे असतात ते पूर्ण एक मिक्स करून ना ते त्यांचा फक्त फायदा बघताय. बाकी दुसरं काय नाही, जनतेच्या ह्याच्याशी खेळत आहे. ह्याचा जो वेस्ट मटेरियल आहे पाणी ते जमिनीमध्ये सोडण्यात येत आहे. त्यांनी विहिरीला आणि बोरिंगला पाणी येत आहे, तेच ड्रेनेज लाईनमध्ये मिळतं, तेच पाणी ह्याच्यामध्ये येतं आहे पाईपलाईनमध्ये, तेच दूषित पाणी सगळ्याला भेटतं आहे. त्याच्यामुळे ना जीवाची फार मोठी हानी होण्याची पूर्ण शक्यता आहे. इथं गोरिया सिटी आहे, तिथेही फार वृद्ध माणसं आजारी पडलेले आहे. आता याच्यापूर्वी पण तुम्ही महिनाभरापूर्वी एक आंदोलन केलं होतं, त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली? आश्वासन हे दिलं होतं की हा कचरा एक तर आग जी लागलेली आहे ती हे करून, आणि जो दूषित पाणी आहे जे की जमिनीमध्ये किंवा नाल्यामध्ये सोडतात त्याची विल्हेवाट लावू, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण बॅक्टेरिया असतो, त्याची विल्हेवाट लावणं हे अनिवार्य आहे. प्रदूषण कायद्यानुसार ते लावत नाही आहे, ते डायरेक्ट जनतेच्या ह्याच्यामध्ये सोडून देत आहे. 1100 कोटीचं टेंडर काढलं त्यांनी या कचरा डेपोची विल्हेवाट लावण्यासाठी. कसं बघता तुम्ही त्याच्यासाठी? सगळ्यांचे हिस्से खाचे आहे, सगळ्याला थोडे जाऊन काय कॉन्ट्रॅक्टरला आद्य जाईन, बाकी सगळं मस्त आहे खाऊन पिऊन. या कचरा डेपोमुळे किती वसाहतीला याचा धक्का लागलेला आहे आणि काय लोकांना परेशानी होते? लहान मुलं फिरू शकत नाही, वृद्ध माणसं फिरू शकत नाही. इथं गोरिया सिटी आहे, मागे परेगाव आहे, बाजूला नवीन वस्ती आहे, लाल माती, इथपर्यंत टोटली ह्याच्यामध्ये म्हणजे हा मनुष्य राहण्याची योग्य नाही. कचरा डेपो हा कधी शहराच्या फार लांब बाहेर असतो, तो शहराच्या मध्यमात नसतो. आता तुम्ही आंदोलन केलं, त्याचा पुढचा पवित्रा काय असणार आहे? आम्ही आता आंदोलन केलं, लॉक लावलं. आता पुढची प्रशासन काय आम्हाला करण्याचं भाग पाहतो त्याच्यावर आहे. जर झालं नाही तर आमचे इथाचे शहर उपाध्यक्ष व नगरसेवकांचे पती मेघानंद जाधव ते आत्मदहन करेल. काय आव्हान करणार तुम्ही नागरिकांना की त्यांना त्रास होत असेल तर जास्तीत जास्त संख्येमध्ये त्यांनी समोर येऊन आवाज उचलावा लागेल. आता काय सगळे घरामध्ये बसून काय होणार नाही, रस्त्यावरची लढाई लढेल तरच त्यांचं येणारं पूर्ण आयुष्य सुखीचं जाईल. आता तुम्ही पुढचं आंदोलन हे सर्व पक्ष मिळून करणार का फक्त वंचितचा घ्यायला? आम्ही हा जनतेसाठी प्रश्न उचलतो, ज्यालाही आमच्यासोबत यायचं आहे पक्ष म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून सगळ्यांनी यावं, त्यांचं आम्ही स्वागतच करू. हा पक्ष नाही, हा जनते कल्याणासाठी हितासाठी असलेला एक आंदोलन आहे, त्यामुळे सर्वांनी सामील व्हा असं आवाहन करतो. चालेल. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट पंकज बनसोडे, शहर अध्यक्ष पश्चिम. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेचं पडेगाव परिसरामधील जो काही कचरा डेपो आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. गेल्या 25 दिवसापासून या ठिकाणी वारंवार आमचे पदाधिकारी आणि आमच्या पक्षाच्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव वारंवार या ठिकाणी येऊन पाठपुरावा करत आहेत की या ठिकाणी जी काही आग लागलेली ती आग विझवल्या जावी. ती आग विझवण्यासाठी त्यांनी ज्या पाण्याचा वापर केलेला आहे ते पाणीसुद्धा त्यांनी अक्षरशः जमिनीमध्ये सोडलेलं आहे. आज तेच पाणी लोकांच्या नळाला येते, ड्रेनेजच्या पाण्याच्या माध्यमातून येते, तर ते थांबलं पाहिजे असा शब्द त्यांनी आम्हाला की 2 दिवसामध्ये आम्ही ही आग विझवू आणि हा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं. पण आज जवळजवळ 25 दिवस होत आलेले आहे, त्यांनी कुठलीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. आज आम्ही जवळजवळ 3 ते 4 तास होत आहेत. तुम्हाला ऊन दिसत असेल किती भयान ऊन आहे. एवढा भयान उन्हामध्ये आम्ही अक्षरशः आमची लाई होते जीवाची. आम्ही या ठिकाणी उभं आहे, बोंबेला फोन करतोय वारंवार की इथे येऊन त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, पण 4 तासापासून फोन लावूनही त्यांचं एकही उत्तर येत नाही, एकही फोन ते आमचा घेत नाही आहे.
इथं पोलिसही येऊन गेले, त्यांचा सुद्धा फोन घेत नाही. इथलचे कर्मचारी फोन लावतायत, त्यांचाही फोन घेत नाही आहे. जर त्यांना त्या खुर्चीचा योग्य वापर करता येत नसेल, जनतेच्या प्रश्नांसाठी जर त्यांना खुर्ची सोडून जर या ठिकाणी येऊन बघायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसेल, तर आमची मागणी आहे की त्यांनी ती खुर्ची खाली करावी आणि ज्याला खरंच वाटतं की लोकांचे प्रश्न सोडवावे अशा माणसाला त्यांनी संधी द्यावी. कारण त्यांचा त्या खुर्चीवर बसूनही काही उपयोग नाही आहे. अक्षरशः लहान मुलं घराच्या बाहेर येऊ शकत नाही खेळायला. एवढं भयान परिस्थिती, एवढं भयान वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. जर वृद्ध लोकांचं जर तुम्ही जाऊन जर बघितलं तर वृद्ध लोक अक्षरशः आजारी पडलेले आहेत त्या पाण्यामुळे, या वासामुळे. 25 दिवसापेक्षाही जास्त कालावधी होतो या ठिकाणी धुराचा त्रास होतो. आम्ही आलोय 4 तासामध्ये, असं वाटतं आता थोड्या वेळामध्ये आम्हालाच दवाखान्यात न्यायची वेळ येते काय, एवढे भयान वास या ठिकाणी यायला लागलेला आहे. तर हे थांबलं पाहिजे. जे इथलचे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना आम्ही फोन करतो, तर आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा प्रश्न काय तो ऐकून घ्यावा आणि याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी. अन्यथा याच्याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू.